प्रधानजी, देवा, बाणाईने आपल्यासाठी निरोप पाठवला आहे। तिने आपल्याला तात्काळ भेटायला बोलावलं आहे। निश्चित काहीतरी महत्वाचं कार्य असणार, नाहीतर ती असं काही म्हणणार नाही। माधव, मला तिला भेटावंच लागेल। परंतु देवा, श्री म्हाळसा देवीने भोजनाचा घाट घातला आहे। त्याआधीच मी बानूला भेटून इथे येईन। देवा, जर आपण वेळेवर नाही आलात तर अनर्थ घडू शकतो। असं काही होणार नाही माधव, मी तिला भेटून लगेच गडावर येईन। देवा, मी केवळ माझा विचार तुम्हाला सांगितला। तुम्ही भोळे आहात। भक्ताची मनोकामना पूर्ण करण्यासाठी भोळेपणानं त्याला एखादं वचन देऊन बसाल, तसं मात्र होऊ देऊ नका। अक्का, अक्का, अहो कुठे होता तुम्ही? काय सांगायचं लवकर सांग, पाल्ला लावू नकोस बाई। अहो, गडाच्या पायथ्यावरून देवांसाठी सांगावा आला आहे। वाटलंच होतं मला, जरा काही चांगलं घडत असेल तर हे असं विघ्न येणारच। पण काय चांगलं घडत होतं? अगं म्हाळसा आज सगळ्यांसाठी पंचपक्वान्नाचं भोजन करणार आहे बघा, आणि तिकडून सांगावा येतोय। अजून काही कळलं का तुला? अजून काही कळालं असतं तर सांगितलं नसतं का तुम्हाला? अहो नाही, नको, म्हणजे त्याची काही आवश्यकता नाही। अक्का, मला खरंच काही ठाऊक नाही काय संदेश आहे त्या बानूचा ते। मग माहिती काढ आणि मला सांग। ती उत्साह होता माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर, पण तिची सवत त्यात विघ्न आणणारच। आता मलाच काय ते करावं लागेल। अक्का, मी काय म्हणते, काय संदेश आहे ते आधी कळून घेऊयात, मग जाऊयात म्हाळसा देवींना सांगायला। हे योग्य आहे। असंही असू शकतं की काहीच महत्वाचं नसेल, आणि महत्वाचा सांगावा धाडला असेल तर? ए बानू, अगं तुला वाटतंय ना देव येत्याल, मग बस की आत, उगं उभं राहते। मी उभी राहिले तर माझं पाय दुखतात, तुझं तर नाही ना? तुम्ही ध्यान नका देऊ त्यांच्याकडं। ओ, खडं काढा की त्यातलं। हा नि मारतो कडे कडे। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर, अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं? खपवून घेणार नाही मी सांगतो तुला। मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला, केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी। मामा, आता आपण काहीच करू शकत नाही।
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?